तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार चॅनल्स. त्याला मी एक नाव ठेवलंय, आज मला असे वाटते. राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको, मी निवडणूक लढवतोय. रोजची चॅनल्स. त्याला मी एक नाव ठेवलंय, आज मला असे वाटते. लोकांना विचारायला कशाला पाहिजे, राजकारणाला विचारायला कशाला पाहिजे. दे ठोकून आपली बातमी. वाटेल त्या बातम्या चालू होत्या, वाटेल त्या बातम्या. मी आपला एन्जॉय करत होतो. तुम्हाला काय बोलायचं ते बोला, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलीन. त्या अमित शहांना भेटायला गेलो दिल्लीला. बरं, तिथे अमित शहांना भेटीच्या वेळेला कोण? अमित शहा आणि मी. तुम्हाला कुठून रे कळलं? मी तिकडे दिल्लीला पोहोचलो काय, राज ठाकरेंना 12 तास थांबायची वेळ आली. अरे गधड्या, दुसऱ्या दिवशीची भेट होती. 12 तास थांबायची कुठून आली? आदल्या दिवशी पोहोचलो तिथे रात्री. त्यात थांबायचा काय विषय आला? पण हे थांबत नाहीत. मला असे वाटते. भेट झाली, तिकडनं विमानतळावरती आलो. इथून जाताना पण वो देखो जा रहे हैं. हल्ली हे असतात, पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे. कुठेही कॅमेरा घेऊन जायचे. अहो, एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो. मी विनोदाने सांगत नाहीये, मी खरंच तो माझ्या मागे आला. म्हटलं, पुढे काय करायचं ठरवलंयस? मी म्हटलं, आपलं आपणच करायचंय का आपण काही सहकार्य करणार आहात? कुठे जरा मोकळीक म्हणून नाही. मी इथे माझ्या इकडे घराच्या बाहेर पत्रकार बिचारे ते बसलेले असतात, त्यांना काही. मी म्हटलं, अरे एखादी गोष्ट ठरली, समजा निवडणुकीच्या संदर्भात ठरली, तर मी येऊन सांगीन ना की लपून लपून निवडणुका लढीन. कोणाला सांगू नको, मतदारांना कळवू नको, मी निवडणूक लढवतोय. म्हटलं, अरे जर समजा काही ठरलं तर पत्रकार परिषद घेईन, भाषण करीन, येऊन सांगीन. अहो, वर्ष दीड वर्ष झाले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलतायत, आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं, म्हटलं काय केलं पाहिजे? असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. मग मी शेवटी एक काम केलं. मी म्हटलं, बाबा मला समजेना. मला देवेंद्रजी पण सांगत होते, फडणवीस, एकनाथजी पण सांगत होते, आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. म्हटलं, एकत्र आलं पाहिजे म्हणजे काय? आणि मग त्याच्यात हे सगळे विषय निघाले. मग मी अमित शहांना फोन केला. म्हटलं, मला जरा भेटायचं तुम्हाला. हे काय मला चाललंय मला समजत नाहीये. एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. मग आमचं बोलणं झालं तिकडे. मग इथे आल्यावरती आमच्या तिघांचं बोलणं झालं. मग ते सगळं निशाणीवरती प्रकरण आलं. मग मला सांगितलं, आमच्या निशाणीवरती लढा. हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही. चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही. या देशाने अमिताभ बच्चन यांच्यावरती प्रेम केलं, मीही प्रेम केलं.
पण ज्या वेळेला एक माणूस ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की अरे एका प्रांताचा विचार करतोय, मला नाही पटलं. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्यक्तिगत टीका कुठेही नव्हती. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्या वेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना. आज ह्यांना या गोष्टी सुचतायत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. मी त्या गोष्टी नाही केल्या. मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला.